नाशिकमधून एक दिलासादायक आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे। किडनी विकारामुळे डायलिसिसवर अवलंबून असलेल्या रुग्णाला आता नवजीवन मिळालंय। अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण पार पडलंय। अंतिम अवस्थेतील किडनी विकारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णावर नाशिकमधील अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आलंय। विशेष म्हणजे रुग्णाच्या पत्नीने किडनी दान केल्यामुळे हा जीव वाचवणारा निर्णय शक्य झालाय। या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला डायलिसिसच्या त्रासदायक प्रक्रियेतून मुक्ती मिळाली आहे। तज्ञ डॉक्टरांच्या टीमने नियोजन, शस्त्रक्रिया आणि उपचारानंतरची काळजी यांचा योग्य समन्वय साधत हे यश मिळवलंय। दरम्यान डॉक्टरांनी अवयवदानाचं महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक लोकांनी पुढे येण्याचं आवाहन केलंय। या यशस्वी उपचारामुळे नाशिकमध्ये प्रगत आरोग्य सेवा उपलब्ध असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। पेशंटला जी जबाबदारी असते की ती सांभाळावी, कारण हे सगळं करताना भरपूर कॉम्प्लिकेशन, भरपूर चॅलेंजेस हे सगळे फेस करून आपण हे सगळं प्रोसिजर पार करतो। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी अश्विनी पुरी, नाशिक।